परमार्थात प्रेमानंद, संसारात विषयानंद. हात 1, बोलणे 2, हसणे 3, उभा 4, आनंद 5, लज्जा 6, स्मरण 7, विचार 8, बुद्धी 9, पुण्य 10, कर्म 11, देवांना मिळाला नाही 12, देवीच्या करता 13 आणि हाच देव आहे 14. ते 14 अधिक पहिले 4, 14 आणि 4 18 आणि 18 आहेत. म्हणून माणसानेच विचार करायचा. अभंगातला दुसरा मुद्दा संपला. अभंगातला तिसरा मुद्दा. आज गायक वादक गुणीजन मंडपवाले, माईक सिटीवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये कैलासवासी सौभाग्यवती अलका चंद्रकांत नवले, चंद्रकांत शंकरराव नवले, राकेश चंद्रकांत नवले, विकास चंद्रकांत नवले, नवले पाटील परिवार या महत्वाच्या भावपूर्ण श्रद्धांजलीसाठी जमलेले आपतेष्ट मित्र परिवार, गायक वादक गुणीजन मंडपवाले, माईक सिस्टीवाले, साईडला सगळे बसलेले सगळ्या माणसांच्या उपस्थितीमध्ये भावपूर्ण श्रद्धांजलीच्या कीर्तनाला सुरुवात. मग तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय? आता साखळी लागलेली तोडायची नाही. अभंग कोणाचा आहे? का घेतला 2 आणि गाथा माणसासाठीच का. आता श्राद्धाच्या कीर्तनाला सुरुवात करायची. पहिलं कौतुक हे नवले परिवाराचं करावं का एवढा मोठा मात्रेचा सोहळा केल्यावर ती माता स्वर्गातून सुद्धा आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार. आणि दुसरी गोष्ट आईबापासाठी करावंच का. आई तुम्ही मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. रात्रंदिवस आपण त्यांच्यासाठी किती करा, काही त्यांना घेणार नाही. हा तुम्हाला मला झालेला भ्रम आहे. आणि आपण सगळे कसे देत भ्रमात. काय माणसं म्हणते माई 10-12 कारखाने आहेत, 10-12 पतसंस्था आहेत, 5-25 बिअर बार आहे, 11 पेट्रोल पंप आहे, 12 केंद्र मोकार आहेत. मी गेल्यावर कारभार कोण चालील? तू मोकळ्या मनांचा काही होत नाही. लोक फक्त भावपूर्ण श्रद्धांजलीचे बोर्ड लावणार, पहिल्या पंक्तीला टाचून जेवणार, दुसरी त्या चपला घालणार. लोकांना काही घेणं नाही. तुमचं काय मत आहे? तुम्हाला वाटतंय आमचं लोकांवर प्रेम आहे? चुकीचं आहे. लोक फक्त टीट फॉर त्यात वापरून घेतात. सत्तेवर असलो पुढं 2 पोलीस गाड्या असतात, मागं 2 पोलीस गाड्या असतात. वाय 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 वाय. गावातली माणसं नुसते सत्काराला उभे राहतात. फक्त माझी शब्द झाला ना एकटंच दाव्याला येऊन कोपऱ्यात बसत. कुणी राम राम घालेलं, पोलीसही नाही, पोलीस नाही. सत्ता आहे तोपर्यंत जग जग है सुखाचे, बरं होतं. काय म्हणतील गेलं ते चांगलं. लता मंगेशकरला लोक विसरली. हो, अब्दुल कलामांसारख्या विद्वानाला विसरली. अट्टल बिहारी सारख्या राजकीय योद्ध्याला विसरली. इंदुरीकर कोणत्या झाडाचा पालाय? लोक नुसते म्हणते बाबा हे पण कोणाला काही घेणं नाही. हो, कोणाला घेणं नाही. एखाद्या बाईचा नवरा तरुणपणात मरू द्या बरं, मरू नाही. काय बोंबलं ती बरं ती बाई. देवांची रणकीन झाली, मेल्यान मनात आला ठरलं त्यांना का आलं वाटलं होईल तुझं. येतेच मी आता बांगड्या फोडतीन, तरताना लुगडं फाडीतीन, उड्या काय हाणतीन, नवरा जळवतो तर आळकी कवडीतीन. येतेच मी आता, येतेच मी आता. फडाफडा तिथंच थोबाड हाणतीन. गाल लाल झाली तिचे, तिला हाणू हाणू. देवांची रणकी झाली, येतेच आता, येतेच आता. 2-3 बाया तिला मागं वडीते. असं न करू, असं न करू, असं न करू. थोडी जाळाजवळ न्यायची, ढिल्ली करायची. अशी जाऊन द्यायची मूड मध्ये, देश सोडून ती चिंगाट घरगाठी सगळी भामट्याची दुनिया. काय काय आलं हे फक्त आपण म्हणतो मला लोक बिघडतात. काही काही लोक म्हणतात ही माझ्या विकास कामाची पावती आहे. कामाची पावती नाही, आदल्या रात्री वाटण्याची पावती आहे. कामाला काय करायचं होता? लोकांना काही घेणं नाही. त्यांच्या तोंडात नळ घाला नाही तो नळात तोंड घाला. ते आदल्या रात्री 100 मागणार. काय म्हणजे लबाड बोलायचं नाही. आता पूर्वी आपण म्हणायचं बा फक्त झोपडपट्टीतले लोक गरीबच लोक पैसे घेते मतदानाचे. आता देशमुख घेतात. 96 कुळी मी नाही दिलं मायावर लोटून. अशी हा विनोद नाही हो. एक वाक्य सांगा मला. राजकारण इज इक्वल टू ओनली अर्थकारण, नॉट समाजकारण. राजकारणाची व्याख्याच अशी झाली, घालणे आणि सत्ता भोगणे. बा काय असं ते काय आहे काय त्याच्यात? तुम्ही बघितले तुम्हाला, तुम्ही आता माझ्या पुढे बसले का? खरंय खरंय खरंय. मी निघून गेलो का? अरे धंदा आहे त्याचा. इंदुरीकर मरल ना महाराज तरी तुम्हाला आपली आठवणीला हा माणूस काय म्हणतात. काळ फार वाईट येणार. मी 15 वर्षापूर्वी कीर्तनात म्हणत होतो असा काळ येईल माणसं माणसाच्या जवळ राहणार नाही. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडी होईल, आला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराला याजाने पैसे देईल, दिले. अजून 5 वर्ष परत मी म्हणत होतो
माणसं माणसात राहणार नाही. 6 महिन्यापूर्वी आपल्या लोकांनी असा काळ पाहिला महाराज की 50 अंत्यविधी एका गावानं पाहिलं रे, एका गावानं पाहिलं. 3 महिन्यात बसलेल्या सगळ्या माणसांनी एक नातेवाईक गमावला. कुणाची तरी आई गेली, कुणाचा तरी बाप गेला, कुणाचा तरी भाऊ गेला. गेली माणसं. आणि कोरोनात नेमकी चांगली माणसं गेली महाराज. संप्रदायामध्ये बाबा इंगळे सारखा माणूस गेला, निवृत्ती महाराज वक्ते सारखी माणसं गेली, चांगली माणसं गेली महाराज. कोरोनामध्ये ज्यांची गरज होती समाजाला ती माणसं गेली. 40% प्रेत वडीत नेले, नदीवर वडीत पेटवले नाहीत, पेटले. 40% प्रेत, 80% प्रेतांचं पिंडदान झालं नाही. काय प्रसंग देवाने दिला महाराज. 13व्याला बायाने स्वयंपाक केला, बाप पोऱ्या जेवला नाही बापाच्या 13व्याला. पोऱ्या लोक फक्त माईक हातात आलं का तेवढं धर्माचा टापा आणायचा आणि जग सुधारायचा टापा आणायचा. जन्माला त्या बापाच्या 13व्याला माणूस जेवला नाही. कोण विचार करीन. आज बापाची इस्टेट तर तुम्ही फेर पाडून बदलूनच घेतली ना. मग काय 13 दिवसानं त्याच्या भातात कोरोना आलता काय. प्रेत पेटवणारा मांस लावित नाही, त्याला काही होत नाही. आणि तो बाप 13 दिवसाने तू त्याची बुंदी खात नाही, बुंदी मध्ये कोरोना आलाय. ही फक्त भामटेची दुनिया झाली. पोरा जेवला नाही बापाच्या 13व्याला. त्या बायाने टोकऱ्यांमध्ये पदार्थ घातले महाराज आणि कुत्र्यानं आणि गायाने खाले. हे 6 महिन्याचं चित्र आहे. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो बायको करता बायको मिळणार नाही. बायको आता जे राहिले त्यांचा विषयच मिटला. त्याने आता फक्त स्टेटस. बायको नाही. लग्न जमावणाऱ्यांनी स्लॅब टाकले. इथे जमावणारे इतके नालायक आहेत महाराज. लय पैसा अहो ते बोलून देते नाही. 50,000 पोराच्या बापाला म्हणतो तुम्ही बोलायचं नाही. तुम्ही बोलले का लगीन म्हणलं 1 लाख काढले. रविवारी लग्न झालं, सोमवारी खंडोबा झाला, मंगळवारी जे नवरी गेली आली नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवरीच्या घरी गेली. पाहता काय मॅम याला विचारलं काय झालं, म्हणलं नशिबाचा भाऊ. आणि सगळे फसले तर चालतील महाराज, यांनी फसायला नाही पाहिजे. काय म्हणते तुम्ही महिला म्हणा संसारामध्ये सगळ्यात तेज बुद्धी कोणाची? तुमचीच आहे. महिला म्हणा संसारामध्ये सगळ्यात तेज बुद्धी कोणाची? तुमची. वस्तू ध्यानात ठेवण्याची ताकद तुमची. सहसा तुम्हाला कोणी फसू शकत नाही. मग या लग्न जमावणाऱ्या टोळींमध्ये महिला फसतातच कशा? आमचा भाऊना आम्ही वायले निघलो तेव्हा तुम्ही सुतळी सुद्धा त्याला सोडली नाही, तुम्हीच होत्या. लबाड बोलायचं नाही. मग तुम्ही संसारात इतक्या दक्ष असताना तुम्ही इथं का फसता? तर पाया पडून सांगतो जमावणाऱ्यांच्या मध्यस्थीत पडू नका. तुम्हाला आता वाईट वाटतं मला, पण संसार उद्ध्वस्त झाल्यावर काय नाही. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो आणि अजून पुढे काळ एकदम वाईट आहे ना. आता हे जे पोरं शिकायला कितीला आहे तू? 9वी 8वीला गेला तू नाही, डायरेक्ट 10वीला. आता यांचे प्रॉब्लेम होणार आहे. यांचे काय प्रॉब्लेम होणार आहे 10 वर्षात ऐकून घ्या. मला शिवायला पण ऐका. यांचा प्रॉब्लेम होणार आहे जमीन राहणार नाही. 10 वर्षाने जमीन राहणार नाही. सगळे घर वायले निघणार. घराला जागा जाणार, उकड्याला जागा जाणार, उकड्याला जागा जाणार, पार्किंगला जागा जाणार, विहिरीला जागा जाणार. 10 वर्षानं जमीन. 15 वर्षापूर्वी संगमनेर खुर्द मधून चन्नापुरी पर्यंत माणूस लघवीला थांबत नव्हता. हा 15 वर्षाचा इतिहास आहे. खांडगाव फाट्यापासून माणूस जर इकडे निघाला तर चन्नापुरीच्या घाटापर्यंत माणूस रात्रीचा संगमनेरवरून आल्यावर लघवीला सांभायची सुद्धा डेअरिंग करीत नव्हता. इतकी भयानक परिस्थिती फक्त 15 वर्षापूर्वी होती. आज चन्नापुरीची लाईट संगमनेर खुर्दाला दिसते आणि संगमनेर खुर्दची लाईट चन्नापुरीच्या वर घाटावर दिसते. अजून 10 वर्षाने जमीन राहणार नाही. 10 वर्षाने डोंगर राहणार नाहीत. डोंगर राहणार नाही. जमीन राहणार नाही. जमीन राहणार नाही, डोंगर राहणार नाही. आणि यांत्रिकीकरण झाल्यामुळं मजुरी राहणार नाही. मजुरी राहणार नाही. पुढं ऐका, मजुरी राहणार नाही. किती झाले? 3. आणि 4थी गोष्ट व्यवसाय करता येणार नाही. व्यवसाय करायचा कोणता? चन्नापुरी ते संगमनेर 22 धाबे मोजून पाहतो. 22 धाबे 12 टपरे आहेत. भाजीपाले तर किलोमीटरला 9 आहेत. अजून 10 वर्षाने जमीन नाही.
जमीन नाही, मजुरी नाही, व्यवसाय नाही, नोकरी लागायचा प्रश्न राहणारच नाही. नोकरीला तसं नसतं. नोकरी ती गावावर असते. तुमच्या गावचा एक पोरगा अंगणवाडीत लावला म्हणजे तुमचं गाव आम्हाला गठ्ठा मतदानाला फिट झालं. आम्हाला अख्खं गाव नोकरी लावायचं. अख्ख्याला लावून काय करायचंय? तुमचा एक अंगणवाडीत घोगऱ्या उचला लावायचा आणि एक डिरीत कॅन लावायचा. म्हणजे 10 वर्षानं शेती नाही, शेती नाही, डोंगर नाही, नोकरी नाही, मजुरी नाही. 2 का 3 रुपयानं दूध वाढलं, ईळभर पट्टी चालली बा खाली, विक्रमी भाव. आणि खाद्य 1 खटी 52 रुपयानं ठोकलं, पट्टी चालली नाही. 2 रुपयानं दूध वाढलं तर ईळभर पट्टी बोंगली. दुधाला विक्रमी भाव आणि 50 किलोची सरकी 1850 ला झाली. कुणी भुकलं सुद्धा नाही. तुम्ही बदिले, तुम्हाला नक्की होईल काय? मी असंच मारणार उभे उभे एखादीशी, तरी तुम्ही फक्त 2 मिनिटं श्रद्धांजली उभे राहा.